ही एक गोभक्षक हेच मोठे दलाल आहेत। अशा अडवून शेतकऱ्यांच्या होस्टन गायी जर्सी गायी गोशाळेमध्ये पाठवून द्यायच्या। किती गोशाळेमध्ये गायी म्हशी गेल्या, त्याचं पुढे विल्हेवाट काय लावली? त्या गायी जिवंत आहेत का? अहो एका व्यापार मी पाहिलं हे गोरक्षकवाले टेम्पो भरला गायीचा की पुढच्या त्यांच्या कार्यकर्त्याला फोन लावतात, तो त्याच्या पुढच्या कार्यकर्त्याला फोन लावतो, एक जण पुन्हा पोलीस स्टेशनला फोन लावतो आणि सगळी मिळून त्याच्या मागे लागते ती। अरे तुम्हाला काम धंदा आहेत का नाही? तुम्ही 10-20 गाया पाळा, धारा काढा, शानमूत काढा, व्यवसाय करा की रे बोक्यानो। शेतकऱ्याच्या जीवावर कुठे जगायला लागलाय तुम्ही? काय आहे की गोमातेला देव मानणारा हा आमचा कृषी समाज आहे आणि गेली अनेक वर्षानुवर्ष आम्ही गोमातेची पूजा करत आलेलो आहोत। आणि देशी गाय हे कोणी बाजारामध्ये विक्रीला कोणताही शेतकरी कधीही घेऊन येत नाही। पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं की एकमेकाला देशी गाय आम्ही खिलारी बैल पाडा तिला व्हावा, शेतीला उपयोगाला यावा म्हणून आम्ही एकमेकाला गाय देत असू। आणि निश्चितपणानं देशी गायीचं रक्षण, गोमातेचं रक्षण या भूतलावरती कोणी केलं? ते शेतकऱ्यांनी केलेलं आहे, गावगाड्यातल्या माणसांनी केलेलं आहे, शेताभातामध्ये राबणाऱ्या माणसांनी केलेलं आहे। त्यामुळं खऱ्या अर्थानं गोपालक कोण आहे? तर तो शेतकरी आहे। मग गोपालक जर माझा बाप असेल, शेणामतामध्ये हात जर माझ्या बापाचे असतील, तर गोरक्षक कोण आले हे? अरे गायी आम्ही सांभाळतो आणि तुम्ही स्वतःला गोरक्षक म्हणता। दुसऱ्या बाजूला आज या राज्यामध्ये आणि देशाचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की देशामध्ये 63 कोटी लाख लिटर दुधाचं उत्पादन होतं। हे उत्पादन कुठल्या गोशाळेनं नाही केलं, कुठल्या गोरक्षकानं नाही केलं। हे दुधाचं उत्पादन गावगाड्यातल्या शेतकऱ्यानं, शेतमजुरानं, 12 बुलतेदारानं केलेलं आहे। आज राज्यामध्ये 2.25 कोटी लिटर दुधाचं संकलन होत आहे। हे कुणी केलं? हे शेतकऱ्यानं केलेलं आहे। आणि म्हणून आज शेतकऱ्याच्या घरामध्ये संकरित गायी आहेत, त्या अधिक दूध देतात। खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी शेतीमध्ये क्रांती केली, दुसऱ्या बाजूला आम्ही धवल क्रांती केली। आता कृषी क्रांती आणि धवल क्रांती, ही धवल क्रांती कुणी केली? तर शेतकऱ्यांनी केली। आज जे सगळ्यांच्या घरात दूध दुभतं दिसत आहे, प्रत्येकाच्या हातात आईस्क्रीमची कांडी दिसत आहे, आईस्क्रीम दिसत आहे, ताक दिसत आहे, ते कुणामुळे आहे? तूप दिसत आहे, ह्या शेतकऱ्यामुळे आहे ना। आणि जर मग अधिक दूध देणाऱ्या गायी सरकारनं ते नवं हायब्रिड बियाणं आणलं, त्या गायी आम्ही घेतल्या, तुम्हाने दूध खाऊ पिऊ घातलं, माझ्या माईची शेण घाण काढताना बोट झडली, धारा पाणी आम्ही केलं, लेकराच्या पोटापेक्षा त्या गायीवरती प्रेम आम्ही केलं। आणि आज अवस्था काय आहे? जर संकरित गायी माझ्या गोठ्यामध्ये, होस्टन गायी जर 10 असतील आणि माझं लेकरू आजारी पडला असेल, माझ्या लेकीचं लग्न करायचं असेल, तर ती गाय मला विकावी लागते। ती गाय मी विकायला घेऊन निघालो की एका बाजूला हे गोरक्षक, दुसऱ्या बाजूला पोलीस असे मिळून आमचा पाठलाग करतात। अरे आम्ही काही दरोडेखोर आहोत का? आम्ही काही चोर आहोत का? आम्ही आमच्या गायीला चारा आम्ही घातला, तिला खाद्य आम्ही घातलं, तिला कोणी खाद्य दिलं नाही, तिला कोणी चारा पाणी दिलं नाही, तिला कोणी औषध पाणी दिलं नाही। अरे मग ती गाय आमची आहे, ती विकण्याचा अधिकार आम्हाला आहे। जर आमच्या गोठ्यामध्ये 4 गाय आहेत, 2 गायी भाकड आहेत, गाभण जात नाहीत, मस्टाईड झालाय, ती 1 लाखाला 1.5 लाखाला आम्ही गाय घेतली, ती गोशाळेला फुकट द्यायची का? आम्ही का द्यावी? त्या गायीला कुठेतरी 15,000 20,000 रुपये व्यापारी देऊन घेऊन जायत होता, परंतु या गोरक्षकामुळं आज तो व्यापारी घेऊन जायला तयार नाही। आज ती गाय लाखाची फुकानं चाललेली आहे, लोक जंगलात सोडून द्यायला लागले, गावात सोडून द्यायला लागले। अरे त्या गायला जर 25,000 30,000 आलं तर त्यात 10-20,000 घालून आम्ही चांगली दुधाची गाय घेत होतो। अरे या राज्यामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंदा उभा झाला, अनेकांना रोजगार मिळाला।
अनेक सुशिक्षित बेकार मुलं लहान कालवडी घेऊन त्या मोठ्या करून दुधावरची गाय करून त्या कालवडी विकायला लागल्या बाजारात. तुम्ही त्या कालवडी बाजारात आला तर शेतकऱ्याला ताणायला लागला, मारायला लागला. म्हणजे हे नेमकं चाललंय काय? आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी व्यथा माझ्या समोर मांडल्या. बरोबर काय गोरक्षक धमकी मला द्यायला लागले, तुमच्याकडे बघून घेऊ. अरे आम्ही शेतकऱ्याचे पोर आहे, नांगराचा फाळ आमच्या हातात आहे, तो फाळ तुमच्यात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही शेतकऱ्याच्या नादाला लागू नका. आणि माझी आता सरकारकडे मागणी आहे, तुम्ही गोशाळेला अनुदान देता द्या. आता शेतकऱ्याला सुद्धा गायी म्हैशी पाळल्या म्हणून अनुदान द्या. आमची गोशाळा नाही, आम्ही 10 गायी 20 गायी 40 गायी 50 गायी आम्ही आमच्या गोठ्यावरती पाळतो. ते आमच्या गोशाळा नव्हेत का? आम्हाला तुम्ही गोशाळा म्हणून घोषित करत नाही. मला सरकारला विचारायचं आहे, या राज्यामध्ये 2.25 कोटी लिटर दूध आहे, ते काय गोशाळेचं आहे? 2.25 कोटी लाख लिटर दूध हे शेतकऱ्याचं आहे. कुठल्या गोशाळेवर तुम्ही शहरामध्ये दूध नाही पाजत, तुम्ही नाही शहराला दूध देऊ शकत. आणि म्हणून निश्चितपणानं अशा पद्धतीचा कोण जर गोभक्षक बनून माझ्या शेतकऱ्याच्या व्यवसायाच्या आड येत असेल तर निश्चितपणानं त्याचा बंदोबस्त केला जाईल. अरे आम्ही बी हिंदू आहे, आम्ही काय आभाळातनं पडलोय? आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्याच्या व्यवसाय गेले वर्षानुवर्ष चाललेला आहे. एक साखळी त्यानं निर्माण केली. का रे बाबा त्या साखळीत तुम्ही आडवं आला? एका बाजूला त्याचं खळं लुटायचं आणि आता दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याचा धैर्य दुपत्याचा गोठा लुटायचा. साहब का पूरा बयान सुनाना जरूरी था, इसलिए मैं बीच में बिल्कुल नहीं बोला, क्योंकि मेरे बोलने से ज्यादा जरूरी इनका बोलना था. अब आखिर में मेरा बोलना यह है कि हमारे वीडियो को लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो और ये वीडियो को देखकर जो भी आपके मन में आया वो जरूर कमेंट करो.